स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री श्री गुरुचरण कमलेभ्यो श्री सच्चिदानंद परमाब्रह्म समर्थ सद्गुरु श्री संत ज्ञानराजाय नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठी च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तु वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि सुखावसाने त्विदमेव सारं दुःखावसाने त्विदमेव गेयम् देहावसाने त्विदमेव जाप्यम् गोविन्द दामोदर माधवेति माता यशोदा हरि को पुकारे जागो उठो मोहन नैन खो। आपल्या दोन्ही हातांना आवाहन मुद्रेमध्ये नेऊ ज्या प्रकारे आवाहन करतो। द्वारी खडी गोप बुला रहे द्वारी खडी गोप बुला रहे गोविंद दामोदर माधवे हे कृष्ण यादव
गोपाल राधे गोविंद गोविंद गोपाल गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद गोविंद गोपाल दोन्ही हातांना गोविंद टाळी वाजवूया आणि मुखातून हात प्रेमाने गोपाल राधे ताली बजाते हुए बड़े भाव से गाते हुए गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे बोलो राधे 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 श्याम राधे श्याम राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 राधे
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश आळन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं सर्वसाधनतः श्रेष्ठ सर्वकामार्थसिद्धिद तस्मान् संसेवातामेश मासोऽयं पुरुषोत्तमः। नित्यप्रति आराध्य भगवान गोपाल कृष्ण, आराध्य श्री राधा जी, उपस्थित समस्त माता भगिनी, साधू संत आत्मागण, आपण सर्वांना प्रणाम करून आजच्या या श्रीमद भागवत कथेच्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राला प्रारंभ करू। अधिक मास, ज्या मासाला सर्वत्र पुरुषोत्तम या नावाने सर्व मासांचा महामेरू, आणि या मासामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवणाचा अवसर मिळतोय। तुम्ही आम्ही सर्व सौभाग्यशाली मंडळी। या जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत। पहिले जे खूप मेहनत करतात आणि खूप इच्छा असतात मनामध्ये, ही इच्छा पूर्ण व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी, अशा भरपूर इच्छांना घेऊन आणि भरपूर मेहनत घेऊन करणारे बरेच मंडळी आपण पाहतो। पण बऱ्याचदा त्यांच्या इच्छा पूर्ण होतातच असं जरुरी नाही। दुर्भाग्यशाली बरेच मंडळी आहे, मेहनत करतात आणि मेहनतीनंतर इच्छा पूर्ण होतात, त्यांना भाग्यशाली म्हणू शकतो। काही असेही लोक आहेत ज्यांना मेहनत करण्याची आवश्यकता नाही, बस इच्छा प्रगट करावी आणि सर्व प्राप्त व्हावं, त्यांना अहो भाग्यशाली म्हणता येईल, अधिक भाग्यशाली म्हणता येईल। पण बरेच असेही लोक आहेत ज्यांना मेहनतही करायची गरज नाही, इच्छाही प्रगट करायची गरज नाही, अगोदरच सर्व मिळून जातं। जसं कोणाला गाडी हवी असेल तर कोणाला आपल्या वाढदिवसाची वाट पाहावी लागते, अथवा कोणाला मेहनत करून कमवावी लागते। पण बरेचसे भाग्यशाली असे असतात, अशा घरी जन्माला येतात ज्यांच्या घरासमोर पहिलेच 10 गाड्या उभ्या आहेत, त्यांना सौभाग्यशाली म्हणता येईल। तर तुम्ही आम्ही सगळे सौभाग्यशाली आहोत। जास्त इच्छा आणि जास्त प्रयत्न या सर्वांचीही गरज नाही, भगवंताची कृपा झाली आणि त्या कृपेमुळे आपण सर्वजण या श्रीमद भागवताचे अधिकारी झालो। आणि त्यातल्या त्यात हा पुरुषोत्तम मास, शेतकरी मोठे हुशार असतात। बरोबर पाऊस पडला की त्याच वेळेला पेरणी करतात, कारण त्यांना माहिती आहे की या दरम्यान जर का आपण पेरणी केली तर आपल्याला अधिक उत्पन्न होईल आणि पेरलेलं बीज उत्तमरित्या आपल्याला फल देईल। मग एखादा सौभाग्यशाली देखील तितकाच हुशार असतो, त्यांना माहिती आहे की या अधिक मासामध्ये, अधिक महिन्यामध्ये आपण जर का पुण्याचे, सत्कर्माचे, सद्धर्माचे बीज पेरतो आहे तर त्याचं अधिक फल या मासामध्ये प्राप्त होईल। लक्ष आहे ना, ऐकताय ना? तर येत्या 7 दिवस या ठिकाणी ज्या प्रकारे श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे, अत्यंत अद्भुत आयोजन। आणि माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, महाराष्ट्र, UP, MP सर्वत्र भागवत सेवा दिली आहे, कधीतरी आपल्याही वाटतं ना, स्वाभाविक आहे। आणि तो योग या सगळ्या मंडळींनी जुळून आणला। माझी फार इच्छा होती, माऊली आराध्य आहे आणि माऊलींच्या चरणाशी ही सेवा करण्याचा अवसर प्राप्त होतोय। आपण सगळ्यांचं सहकार्य आहे आणि येत्या 7 दिवस असंच सहकार्य प्राप्त होणार आहे, मला विश्वास आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। पूर्वी या अधिक मासाला मलमास म्हणून ओळखायचे। हा मलमास 3 वर्षानंतर ज्या वेळेला प्रत्येक मासामधले प्रत्येक वर्षातील दिवस उरतात आणि त्यामध्ये तयार झालेला हा मलमास, पूर्वी तर याला नगण्य मानायचे असा असलेला हा मलमास एकदा ब्रह्माजींकडे जाऊन विनंती करतात, ब्रह्माजी की माझ्याही उद्धाराचं काहीतरी ठिकाण द्या,
ब्रह्माजींनी सांगितलं सर्वांचा उद्धार एकाच ठिकाणी होतो, वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? जिथे कुठलाही कुंठ नाही. सर्व देवतागण वैकुंठामध्ये येऊन पोहोचले आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू परमात्मा यांना प्रार्थना केली, प्रभो हा मलमास, ज्या मासामध्ये कोणी सात्विक कार्य करत नाही, कोणालाही कोणी विचारत नाही आणि कुठलाही दान धर्म या मलमासामध्ये होत नाही, ज्याला नगण्य मानल्या जातं, तुच्छ मानल्या जातं, असा हा मलमास, ह्याचा उद्धार करा प्रभो. भगवंताचं वचन आहे, शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. तो इथे आला, मला शरण आलाय. बघा, ज्या वेळेला पावसाचा एक थेंब समुद्राला जाऊन मिळतो, ही त्याची शरणांगती आहे, हे त्याचं समर्पण आहे. पावसाचा एक थेंब समुद्राला जाऊन मिळतो, त्यावेळेला तो पावसाचा थेंब राहत नाही. मग पावसाची थेंब ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळतो, त्यावेळेला तो समुद्र होऊन जातो. समुद्राची विशालता त्याला मिळते, समुद्राची समृद्धी, समुद्राचं वैभव त्याला मिळतं. बूंद बनके रहोगे तो मिट जाओगे, सागर में मिल जाओ तो ही सागर कहलाओगे. अगदी त्या प्रकारे ज्या वेळेला मलमास भगवंताला समर्पित झाले, भगवंतानी मलमासाला आपलं नाव दिलं की हा मलमास पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाईल. आणि त्यावेळेपासून या पुरुषोत्तम मासाची कीर्ती सर्वत्र आहे. आणि अजून एक इतिहासामध्ये कीर्ती लिहिल्या जाणार, ती म्हणजे आळेफाटा या ठिकाणी या दरम्यान आयोजित केलेला हा श्रीमद भागवत सप्ताह. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताचे 7 दिवस 7 दिवसांचं 7 तत्वांचं प्रतीक आहे. थोडं लक्ष देऊन ऐकूया. सुरुवातीला समजण्यासाठी थोडं कठीण जाईल, पण नंतर याशिवाय करमणार नाही. मी सांगेल किती लोकांचा, किती जणांचा अनुभव आहे की आत्तापर्यंत भागवत कथा ऐकली, पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो आणि नंतर असे दिवस येतात की मग मात्र ते चेतनामध्ये अशी कथा फिट होते की त्या वाचून करमत नाही, मग जीवन भागवत होऊन जातं. किती लोकांचा अनुभव आहे? हात वरती करू शकता. लक्ष आहे ना? ऐकताय ना? तर श्रीमद भागवत केवळ ग्रंथ नाही, अनेको साधू संतांनी याला तर साक्षात ब्रह्म म्हटलंय. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्यावेळेला भगवान वैकुंठ धाम गमन करतात, त्यावेळेला उद्धवांनी भगवंताला प्रार्थना केली, प्रभो आपण आपलं अवतार कार्य थांबवून, अवतार कार्य विश्राम देऊन वैकुंठ धाम गमन करत आहात हे सत्य आहे, पण तुमच्या प्रतिपादित धर्माचं आणि आपल्या सुंदर स्वरूपाचं दर्शन कुठे घ्यायचं? त्यावेळेला भगवान उत्तर देतात की उद्धवा, जे मला शरीर रूपाने बघतात त्यांना असं वाटेल मी या ठिकाणी नाही, पण जे मला तत्वभावाने अनुभवतात त्यांच्या लक्षात येईल की मी कुठे चाललो नाही. तीरोध्याय प्रविष्टोहम श्रीमद भागवता नडवम. मी तर श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट आहे. श्रीमद भागवताचे 12 स्कंद, भगवंताचे 12 अंग आहे. ते नेयम वाङ्मयी मूर्ती. जसं शास्त्राने पण गायलंय ना, हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः सभूमि वं सर्वतः स्फुत्वा त्यत्तिष्ठ द्वशांगुलम. तो सहस्र हाताचं, ते सहस्र स्वरूपाचं ब्रह्म इतकं विस्तारित होतं, ते 12 अंगांनी पुढे आलं, श्रीमद भागवत रूपाने पुढे आलं. श्रीमत भगवंताचं मत आहे. जसं लोकांचं मत आज एक असेल तर उद्या बदलतं.
लोकांचं मत परिवर्तनशील आहे, पण श्रीमत भगवंताचं मत 5000 वर्षापूर्वीही तेच होतं, 5000 वर्षानंतरही तेच राहणार. लक्ष आहे ना? पूर्ण भागवत कथा होईपर्यंत बाकी कळो ना कळो हे 2 शब्द तुम्हाला पाठ होऊन जातील. एक लक्ष आहे ना, आणि दुसरं ऐकताय ना, आणि तिसरं जागे आहात ना. बाकी काही लक्षात राहो ना राहो हे मात्र नक्की लक्षात राहील, विश्वास आहे. कारण माझं असं म्हणणं आहे, काही दिवसांपूर्वी कथा झाली शेगावजवळ, मी वारंवार ह्याच शब्दांचा उच्चार करायचे. लक्ष आहे ना, ऐकताय ना, जागे आहात ना. त्यावेळेला एका जणांनी उत्तर दिलं की हे फार सुंदर शब्द आहे जे मनाला वर्तमान क्षणात आणतात. मी नेहमी सांगत असते, मन वर्तमान क्षणामध्ये फार आनंद घेतं, आणि जे वाक्य, जे शब्द, जी ही स्तुती मनाला वर्तमान क्षणामध्ये आणत असेल ते वाक्य, ते शब्द, शब्द नाही ब्रह्म शब्द आहे, ब्रह्म वाक्य. लक्ष आहे ना? कारण ज्याचं लक्ष लक्षावरती आहे त्याचं जीवन सुंदर आहे. ज्याचं लक्ष लक्षावरती आहे त्याचं जीवन सुंदर आहे. जागे आहात ना, जो झोपला आहे त्याच्याकडून अधर्म घडतो, पण जो जागा आहे ना, सजग आहे ना, सजगता हटी दुर्घटना घटी. जो झोपलाय त्याच्याकडून अधर्म घडतो, जो जागा आहे विचारांनी, संस्कृतीने, संस्कारांनी, त्याच्याकडनं अधर्म घडण्याची संभावनाच नाही. आणि ऐकताय ना, कारण जो योग्य ऐकतो त्याच 4 लोक ऐकतात. लक्ष आहे ना? तर आपण सुरुवात इथूनच करतो. सच्चिदानंद रूपाय श्रीमद भागवताचे हे 7 दिवस 7 तत्वांचे. पहिला दिवस महात्म्याच आहे, कारण एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळाल्यानंतरच त्यावर प्रेम निर्माण होतं. एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रेम निर्माण होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेकबे बेदोने 4 करण्यात जीवन जातं, बरोबर ना? कारण महत्त्व कळलंय, जीवन त्यावर चाललंय ना. अर्थ, पुरुषार्थापैकी एक अर्थ. श्रीमद भागवत काय आहे? श्रीमद भगवंताचं आहे. काय आहे? भा म्हणजे भाग्योदय. मग भाग्योदय कोणाचा झाला? राजा परीक्षिताचा. राजा परीक्षितांना 7 दिवसात मृत्यू होणार हे त्यांच्या भाग्यामध्ये होतं. 7 दिवसामध्ये मोक्ष श्रीमद भागवतांनी दिला. लोक म्हणतात रामचरितमानस कसं जगायचं हे शिकवतं आणि श्रीमद भागवत कसं मरायचं हे शिकवतं. महाभारत नीती देतं, रामायण रीती देतं, श्रीमद भागवत प्रीती देतं. रामायण कसं जगायचं हे शिकवतं, भागवत कसं मरायचं हे शिकवतं. त्याला थोडंसं सुंदर रूप दिलं तर एक दिवस मला असं वाटलं मनापासून की ह्याला अधिक थोडं सुंदरतेने मांडता असं येईल की रामायण कसं जगायचं हे शिकवतं, सत्य आहे, पण श्रीमद भागवत आपल्या मरणाला मोक्ष कसं बनवायचं हे अवश्य शिकवतं. हां, काही आवडलं तर मध्ये मध्ये टाळ्या वाजवायला मला काही हरकत नाही. किमान 2-4 लोक कोपऱ्यात जे झोपले ते जागे तर होतील, काही हरकत नाही, चालेल. भाग्योदय. गर्वहरण. राजा बली. वर्णन. इथे वर्णन आहे काय? श्रीमद भागवतामध्ये 10 लक्षण आहे. अत्र सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मूत, ईशानु कथा मनवत्तरेशा, अशा 10 लक्षणांचं वर्णन श्रीमद भागवत करतं. आणि त म्हणजे तुरीय अवस्था, जे तुम्हाला सर्वांना होणार आहे. एक क्षण असा आहे श्रीमद भागवतामध्ये मी विश्वास देईल या 7 दिवसामध्ये त्या अवस्थेचा अनुभव तुम्ही आम्ही सर्व करू, नक्की करू, विश्वासाने करू. ती अवस्था ज्या ठिकाणी कुठलाही विचार नाही, ना चांगला ना वाईट, लेबल द्यायची गरज नाही, है ना. बऱ्याचदा आपण पूजा करतो, आध्यात्मिकता जीवनामध्ये अवलंबतो किंवा जीवनामध्ये आध्यात्मिकतेकडे वळतो. त्याचं कारण बऱ्याचदा त्याचे कारण 2 असतात. एक, कुठल्या तरी भीतीने मला नरक तर मिळणार नाही ना, किंवा कुठल्या तरी अपेक्षेने मला स्वर्ग पाहिजे. हां, तर मी अशा स्वर्ग नरक लावणाऱ्या लेबल मंडळींना सगळ्यांना सांगू इच्छिते,
आजचेच योग्य कर्म ज्यावेळेला भूतकाळात जमा होतात त्यावेळेला ते आपल्याला आनंद देतात आणि भविष्य काळामध्ये जमा होतात त्यावेळेला सुख देतात. आजचेच अयोग्य कर्म ज्यावेळेला भूतकाळात जमा होतात त्यावेळेला ते आपल्याला दुःख देतात, पश्चाताप देतात आणि भविष्य काळात जमा होतात त्यावेळेला चिंता देतात. आजचेच अयोग्य कर्म भूतकाळात पश्चाताप देतात, भविष्य काळात चिंता देतात. आजचेच योग्य कर्म भूतकाळामध्ये आनंद देतात, भविष्य काळामध्ये सुख देतात. जे काही आहे लक्ष आहे ना. तर पहिला दिवस महात्म्याचा आहे, दुसरा दिवस अधिकाराचा आहे की श्रीमद भागवतावर कुणाकुणाचा अधिकार आहे. मी तर म्हणेल ज्याच्यामध्ये विवेक बुद्धी अशा प्रत्येक व्यक्तीचा श्रीमद भागवतावर अधिकार आहे. कारण बिनु हरी कृपा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता. भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग मिळत नाही आणि सत्संगाशिवाय विवेक नाही. तर अधिकार सर्वांचा आहे, यामध्ये काही शंका नाही. तिसरा दिवस संस्काराचा आहे. बघा, प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र हे सगळे तिसऱ्या दिवशी येतात भागवतामध्ये. त्यामुळे तिसरा दिवस संस्काराचा आहे. चौथा दिवस तर साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या प्रागट्याचा आहे. पाचवा दिवस ज्यावेळेला हृदयामध्ये भगवंताचं प्रागट्य होतं त्यावेळेला त्याचं पालन पण करायला पाहिजे, त्या पालनाचा पाचवा दिवस आहे. सहावा दिवस चिंतने चिंतने तद्रूपता, ज्याचं चिंतन करतोय अशा त्या तत्वामध्ये एकरूप होण्याचा दिवस आहे, म्हणजे रुक्मिणी स्वयंवराचा आहे. आणि सातवा दिवस मोक्षाचा आहे. तो अनुभव करेपर्यंत या प्रत्येक दिवशी आनंद घेणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे सहभागी होणे. काय काय सहभागी होणे. या माईकनी किती कथा ऐकल्या? या माईकनी किती कथा ऐकल्या? 2. आमच्या 2 आणि अशा भरपूर, अंदाजे 41. या माईकनी 40 कथा ऐकल्या तरी नाही सुधारला. माईकच्या माईक आहे, साऊंड बद्दल नाही म्हणत हा. फार सुंदर, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. तर माईकच आहे, का नाही सुधारला? मनुष्य का नाही झाला? हा काय निर्जीव आहे? हा बरोबर आहे. मी तेच म्हणत असते की भागवत कथेमध्ये येऊन पण जो व्यक्ती सहभागी होत नसेल, कदाचित निर्जीव असेल. पहिलं तर कारण निर्जीव आहे, दुसरं समोर फक्त आहे, समोर उपस्थित आहे पण सहभागी नाही आहे. लक्ष आहे ना? दोन्ही हात पुढे करा जरा माझ्यासोबत. हा, माझ्यासोबत टाळी वाजवा. हा, ज्याची माझ्यासोबत टाळी वाजली त्याचं लक्ष आहे. आणि माझी टाळी न वाजता ज्याची टाळी वाजली मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आला. सोबत हा, लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? असं मध्ये मध्ये विचारत राहायला पाहिजे. मला पण असं मनापासून वाटतं. UPला कथा झाली, एक महिला भेटायला आल्या आणि म्हणायला लागल्या, दीदी वा, काय सुंदर कथा झाली दीदी, वा. म्हटलं काय आवडलं तुम्हाला कथेमध्ये? तर म्हणायला लागल्या, काय सांगू दीदी, कहा सोनी कथा बाचो दीदी, कहा सोनी कथा बाचो. घर पे 2-2 गोली नींद की खाओ तो भी नींद को नहीं आवे. थारी कथा में ऐसी चोखी नींद आवे थाने क्या बताओ. घरी त्याचं हे करायची आवश्यकता नाही है ना. शक्यतो सगळ्यांना कळलं असेल. लक्ष आहे ना? चौथा दिवस प्रागट्याचा, पाचवा दिवस पालनाचा, सहावा दिवस तद्रूप आणि सातवा दिवस तर मोक्षाचा आहे. मी सुरुवात श्रीमद भागवताची इथूनच आम्हाला असं वाटतं करावं. माझं व्यासपीठ नेहमी असंच परवानगी देतं की एकदा जरा उजवा हात वरती करा आणि पाठीवरती आपल्या जरा शाबासकी देऊया स्वतःला. आत्तापर्यंत दुसऱ्याला दिली, आज स्वतःला देऊ. श्रीमद भागवत कथा स्वतःला शाबासकी द्यायला शिकवतं. कारण खूप चांगलं काम केलं, इथे येऊन बसलो. यापेक्षा अजून काय कार्य असू शकतं?
बरेच लोक बऱ्याच असं गावांमध्ये फिरत असताना विचारतात, ताई या 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथा श्रवणाने जीवन बदलतं का हो? काय वाटतं आपल्याला, जीवन बदलतं का? त्यावेळेला मी त्यांना सांगत असते की या 7 दिवसाच्या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने जीवन बदलतं की नाही हे मला माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, दृष्टी मात्र नक्की बदलेल. हे जग तसं दिसत नाही जसं आहे, हे जग तसं दिसतं जसं आपल्याला पाहायचंय. डोळ्यांकडून शिका ना. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. एका राजाला एक आजार झाला. तो राजा वैद्यांकडे आला आणि वैद्यांना म्हणायला लागला, वैद्य बुवा खूप मोठा आजार आहे, कसा बरा होईल? वैद्यांनी उत्तर दिलं, एकच पर्याय आहे. काय? सगळीकडे निळं बघावं लागेल. सगळीकडे निळं बघा, तुमचा आजार बरा होईल. यांनी सगळीकडे निळं बघण्यासाठी सगळ्यांना निळा रंग दिला. राणीलाही निळा रंग देऊन टाकला, प्रजेला निळा रंग, राजाला, राज्याला, सगळ्यांना. विचारलं वैद्यांनी, राजासाहेब आजार बरा होत आलाय, आजार बरा होण्यासाठी काय केलं? म्हणे निळं पाहिलं. निळं पाहण्यासाठी काय केलं? म्हणे सगळ्यांना निळा रंग दिला. वैद्य बुवा म्हणतात, अरे भल्या माणसा, याला त्याला निळा रंग देत बसण्याऐवजी डोळ्यावरती निळ्या रंगाचा चष्मा चढवला असता तर सगळं निळं दिसलं असतं की. तो आनंदाचा चष्मा, तो चैतन्याचा चष्मा इथे प्रदान केला जातो आणि परमनंट आहे, सुटणार नाही, निघणार नाही, काळजी करू नका. शाश्वत आनंद आहे, कारण हा स्वयंसिद्ध आनंद आहे, साधनजन्य आनंद नाही. घरी एखादं साधन आलं की आनंद होतो, पण तो तिथपर्यंत मर्यादित आहे जोपर्यंत ते साधन आहे. श्रीमद भागवत कथा साधनजन्य आनंद देत नाही, स्वयंसिद्ध आनंद देतं. तुम्ही जिथे असाल आनंद तिथे अनुभव करू शकाल. आनंद तुमच्या मागे मागे धावत येतो. केव्हा? ज्या वेळेला श्रीमद भागवत हृदयात आणि जीवनात आहे. अनेको लोकांनी या श्रीमद भागवताच्या द्वारे वारंवार आपण एक गोष्ट ऐकली असेल, मी पुन्हा सांगू इच्छिते. श्रीमद भागवतामधील कथा ह्या केवळ एका ग्रंथ पुराणातली कथा समजू नये. श्रीमद भागवतातल्या एक एक कथा, एक एक सूत्र आहे जीवनाला कसं उन्नत करण्याचं, जीवनाला वर्तमान क्षणामध्ये आणून कसा आनंद जगायचा. हे जगदाता विश्व विधाता, हे सुख शांती निकेतन में, हे जगदाता विश्व विधाता शांती निकेतन में, हे जगदाता विश्व विधाता, हे सुख शांती निकेतन में. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः, जो सत्स्वरूप आहे. प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक, जीवन के अवलंबन के, जीवन के अवलंबन के, हे जगन्नाथ विश्व विधाता, हे सुख शांति चेतन है,
हे जगदाता विश्वविदाता हे सुख शांति चेतन है। जग आश्रय जगपति जगवंदना जग आश्रय जगपति जगवंदना जग आश्रय जगपति जगवंदना जीवन की